उत्पादक शेतकरी असाल किंवा टोमॅटो पिकाची पहिल्यांदाच लागवड करण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्वपूर्ण होणार आहे। नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी कृषी तज्ञ अमरसिंह लोमटे सद्गुरू ॲग्रो सर्व्हिसेसच्या यूट्यूब चॅनलवर तसेच फेसबुक व इंस्टाग्राम पेजवर सर्व शेतकरी बांधवांचे सहर्ष स्वागत करतो। टोमॅटो पिकाचे विक्रमी उत्पादन घेण्यासाठी लागवडीवेळी सेंद्रिय खत त्याच पद्धतीनं आपापल्या जमिनीच्या माती परीक्षण रिपोर्टनुसार रासायनिक खत ह्या सेंद्रिय खतामध्ये एकत्रित मिक्स करायचा आहे आणि बेड पाडताना हा सेंद्रिय व रासायनिक खताचा बेसल डोस आपल्याला बेडमध्ये भरून घ्यायचा आहे। रब्बी हंगामात टोमॅटो पिकाची लागवड करण्यासाठी आपली जमीन हलकी तसेच मध्यम स्वरूपाची असेल तर आपल्याला ट्रॅक्टरच्या सहाय्यानं बेड मेकरनं 6 फुटी किंवा 6.5 फुटी बेड पाडून घ्यायचे आहेत। बेडवर आपल्याला ठिबकच्या 2 लॅटरल अंतरून घ्यायचे आहेत। त्यानंतर बेड भिजवल्यानंतर आपल्याला त्यावर टोमॅटोच्या रोपांची दर 2 फुटावर लागवड करायची आहे। म्हणजेच 2 ओळींमध्ये आपल्याला 6 ते 6.5 फुटाचं अंतर ठेवायचं आहे आणि 2 झाडांमध्ये आपल्याला 2 फुटाचं अंतर ठेवायचं आहे। बेडवर आपल्याला एक सिंगल ओळ लावायची आहे। त्याच पद्धतीनं आपली जमीन बारीक काळी खोल कसदार असेल तर आपल्याला ट्रॅक्टरच्या सहाय्यानं बेड मेकरनं 7 फुटी 8 फुटी बेड पाडून घ्यायचे आहेत। बेड पाडताना त्याच्यामध्ये सेंद्रिय व रासायनिक खताचा बेसल डोस मिक्स करायचा आहे। बेडवर आपल्याला डबल ठिबक अंतरून घ्यायचं आहे। त्याच पद्धतीनं आपल्याला बेडवर मल्चिंग अंतरून घ्यायचं आहे। तर आपण मल्चिंग तसेच बिना मल्चिंग दोन्ही पद्धतीनं या पिकाची लागवड करू शकतो। त्यानंतर आपल्याला बेडवर दर 2 फूट अंतरावर टोमॅटोचं एक रोप लावायचं आहे। बेडवर आपल्याला टोमॅटोच्या रोपाची एक सिंगल ओळ लावायची आहे। म्हणजेच 2 बेडमध्ये 7 ते 8 फूट अंतर आणि 2 झाडांमध्ये 2 फुटाचं अंतर ठेवायचं आहे। अधिक उंच वाढणारे तसेच भरपूर फुटवा असणारे सुधारित व संकरित वाण तसेच दीर्घकाळ उत्पादन देणाऱ्या संकरित वाणाची आपल्याला निवड करायची आहे। त्याच पद्धतीनं उन्हाळी हंगामात आपल्याला टोमॅटो पिकाची लागवड करण्यासाठी आपली जमीन हलकी तसेच मध्यम स्वरूपाची असेल तर आपल्याला ट्रॅक्टरच्या सहाय्यानं बेड मेकरनं 5 फुटी 5.5 फुटी बेड पाडून घ्यायचे आहेत। बेड पाडत असताना त्याच्यामध्ये सेंद्रिय व रासायनिक खताचा बेसल डोस मिक्स करायचा आहे। त्यानंतर त्याच्यावर मल्चिंग अंतरून किंवा बिना मल्चिंगचं देखील आपण टोमॅटो पिकाची लागवड करू शकता। तर उन्हाळ्यामध्ये मल्चिंग केलं कधी चांगलं। त्यानंतर बेड आपल्याला योग्य पद्धतीनं भिजवून 2 ते 3 दिवस भिजवल्यानंतर त्यातील हीट निघून गेल्यानंतर आपल्याला त्यावर टोमॅटो पिकाच्या रोपांची लागवड करायची आहे। तर 2 ओळीमध्ये 5 ते 5.5 फुटाचं अंतर, त्याच पद्धतीनं 2 झाडामध्ये आपल्याला 1.5 फुटाचं अंतर ठेवायचं आहे। बेडवर एक सिंगल ओळ आपल्याला टोमॅटोच्या रोपांची लावायची आहे। त्याच पद्धतीनं उन्हाळी हंगामात लागवड करताना आपली जमीन बारीक काळी खोल कसदार असेल तर आपल्याला ट्रॅक्टरच्या सहाय्यानं बेड मेकरनं 6 फुटी 7 फुटी किंवा 8 फुटी बेड पाडून घ्यायचे आहेत। त्याच्यामध्ये बेड पाडत असताना सेंद्रिय व रासायनिक खताचा बेसल डोस मिक्स करायचा आहे। त्यानंतर त्याच्यावर ठिबकच्या 2 ओळी अंतरून घ्यायच्या आहेत, मल्चिंग अंतरून घ्यायचं आहे आणि त्यावर टोमॅटोच्या रोपांची एक सिंगल ओळ आपल्याला लावायची आहे। 2 रोपांमध्ये आपण 1.5 फुटाचं किंवा 2 फुटाचं अंतर ठेवू शकतो। किडींप्रती व व्हायरस प्रती चांगली रोगप्रतिकार शक्ती असणाऱ्या वाणाची आपल्याला उन्हाळी हंगामात टोमॅटो लागवडीसाठी निवड करायची आहे। मी तुम्हाला लागवडीची विविध अंतर सांगितले आहेत। तर ही अंतर आपापल्या जमिनीचा प्रकार, लागवडीचा हंगाम तसेच
वापरण्यात येणाऱ्या वाणांची वैशिष्ट्ये तसेच आपापल्या टोमॅटो लागवडीचा अनुभव यानुसार तुम्ही 2 ओळींमध्ये तसेच 2 झाडातील अंतरामध्ये बदल करू शकता. 2 ओळींमध्ये तसेच 2 झाडांमध्ये मी तुम्हाला जास्त अंतर ठेवण्यास सांगितलेलं आहे. तर ह्याचा उद्देश एकच आहे की प्रत्येक झाडाला भरपूर हवा सूर्यप्रकाश मिळाला पाहिजे. जमिनीमध्ये होणारी मुळ्यांची अन्नद्रव्यासाठी स्पर्धा कमी झाली पाहिजे. प्रत्येक झाडानं त्याच्या पूर्ण कार्यक्षमतेने आपल्याला उत्पादन दिलं पाहिजे. प्रत्येक झाडापासून अधिकाधिक तोडा मिळाला पाहिजे. त्याच पद्धतीनं 2 झाडांमध्ये 2 ओळींमध्ये अंतर अधिकाधिक ठेवल्यामुळं आपल्याला फवारणीची कामं देखील योग्य पद्धतीनं करता येणार आहेत. ट्रॅक्टरच्या सहाय्यानं ब्लोअरनं आपल्याला फवारणी करता येणार आहे. झाडांची गर्दी कमी झाल्यामुळं किडींचं तसेच रोगांचं प्रमाण देखील प्लॉटमध्ये कमी राहणार आहे. झाडाला अधिकाधिक फुटवा झाल्यामुळं फुलकळीची संख्या वाढणार आहे. अधिक योग्य पद्धतीनं सेटिंग होणार आहे आणि अधिकाधिक माल प्रत्येक झाडापासून आपल्याला मिळणार आहे. टोमॅटो पिकाचे विक्रमी उत्पादन काढण्यासाठी लागणाऱ्या संपूर्ण मार्गदर्शनासाठी त्याच पद्धतीनं आपल्या शेतीचा उत्पादन खर्च कमी करून त्याच पद्धतीनं आपल्या जमिनीचे आरोग्य चांगले ठेवून जास्तीत जास्त उत्पादन काढण्यासाठी आजच आपल्याला सद्गुरू ॲग्रो सर्व्हिसेस डोकी यांच्याशी संपर्क साधायचा आहे. आशा करतो की आजच्या या महत्वपूर्ण माहितीमुळं मार्गदर्शनामुळं आपल्या टोमॅटो पिकाचे उत्पादन वाढण्यास नक्कीच मदत होणार आहे. त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओ सोबत. धन्यवाद.